आज सकाळी तुम्ही चहा घेतला असेल. त्या चहात दूध होतं. दूध कुठून आलं? कदाचित डेअरीमधून, कदाचित तुमच्या स्थानिक विक्रेत्याकडून. मग नाश्त्यात फळं खाल्ली असतील, कधी वडापाव, पाणीपुरी किंवा एखादा रोल, तर कधी रात्री हॉटेलमधलं जेवण. आता एक प्रश्न, तुम्ही जे काही खाल्लं त्यातलं खरंच किती शुद्ध होतं? आणि हा प्रश्न मी भीती पसरवण्यासाठी विचारत नाही, तर कारण गेल्या काही वर्षात भारतात अन्न सुरक्षा, भेसळ, पेस्टिसाइड, स्वच्छता आणि गुणवत्तेबद्दल अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मित्रांनो, भारत हा तो देश आहे जिथे अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलं गेलं, जिथे आयुर्वेदानं हजारो वर्षांपूर्वी सांगितलं की योग्य अन्न हे सर्वोत्तम औषध आहे. पण आज जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या देशांपैकी एका देशात आपल्या ताटात नेमकं काय चाललंय? हा व्हिडिओ कोणत्याही कंपनी विरोधात नाही, कोणत्याही सरकार विरोधात नाही, कोणत्याही संस्थेविरोधात नाही. हा व्हिडिओ आहे तथ्यांचा, सरकारी कारवायांचा आणि त्या वास्तवाचा जो कदाचित आपल्या आरोग्यावर दररोज परिणाम करत आहे. एक काळ असा होता जेव्हा भारतातील बहुतांश अन्न स्थानिक होतं. भाज्या शेतातून यायच्या, दूध गावातून यायचं, तूप घरचं असायचं, मसाले घरात दळले जायचे, अन्न कमीत कमी प्रक्रिया केलेलं असायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्न आणि निसर्ग यांचं नातं खूप जवळचं होतं. आज आपण ज्याला ऑर्गॅनिक म्हणतो ते अनेक ठिकाणी पूर्वी सामान्य होतं. पण मग भारत बदलला. 1991 नंतर उदारीकरण आलं, मोठ्या कंपन्या आल्या, शहरीकरण वाढलं, मध्यमवर्ग वाढला आणि अन्य उद्योगानं प्रचंड वेग पकडला. पॅकेज्ड फूड आलं, रेडी टू ईट पदार्थ आले, ऑनलाईन फूड डिलिव्हरी आली, मोठमोठ्या फूड चेन्स आल्या आणि अन्न हा फक्त पोषणाचा विषय राहिला नाही, तो अब्जावधी रुपयांचा व्यवसाय बनला. इथेच पहिला प्रश्न निर्माण होतो. जेव्हा अन्न उद्योगाचा आकार प्रचंड वाढतो तेव्हा गुणवत्ता नियंत्रण त्याच वेगाने वाढत आहे काय, की नफा कधी गुणवत्तेपेक्षा पुढे जात आहे? आता येऊया आपल्या स्ट्रीट फूडकडे. आणि हे स्पष्ट सांगतो, सर्व स्ट्रीट फूड विक्रेते अस्वच्छ असतात असं नाही. लाखो विक्रेते अत्यंत मेहनतीने काम करतात. पण समस्या खूप मोठी आहे. अनेक तपासण्यांमध्ये उघड झालेल्या गोष्टी पाहिल्या तर अस्वच्छ पाणी, धुळीचा संपर्क, उघड्यावर ठेवलेले अन्न, पुन्हा पुन्हा वापरलेलं तेल, योग्य तापमानात साठवणूक नसणे, हे प्रकार वारंवार दिसून येतात. आणि जेव्हा अन्न चुकीच्या परिस्थितीत तयार होतं तेव्हा फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो. प्रश्न वडापावचा नाही, प्रश्न स्वच्छतेचा आहे. प्रश्न पाणीपुरीचा नाही, प्रश्न पाण्याच्या गुणवत्तेचा आहे. आता हॉटेलिंग उद्योगाकडे पाहूयात. आपल्यापैकी लाखो लोक आठवड्यातून अनेक वेळा बाहेरचं खातात. पण खरी समस्या आहे अत्यंत प्रक्रिया केलेलं अन्न. जास्त मीठ, जास्त साखर, ट्रान्स फॅट आणि कमी पोषण मूल्य, मोठे भाग आणि सतत बाहेरचं खाण्याची सवय, हे सर्व मिळून आपल्या शरीरावर दीर्घकालीन परिणाम करू शकतात. आज भारतात मधुमेह, लठ्ठपणा, फॅटी लिव्हर, हृदयविकार हे वाढत असताना अन्नाच्या गुणवत्तेवर चर्चा होणं हे आवश्यकच आहे. आता येऊया दुधाकडे, कारण दूध हा खूप महत्त्वाचा भाग येतोय. दूध म्हणजे भारतीय घराचा आधार. चहा, कॉफी, दही, ताक आणि दुधापासून बनवलेले असे बरेच पदार्थ जसे पनीर, सगळं दुधाशी जोडलेलं आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. ही मोठी उपलब्धी आहे. पण त्याचबरोबर दूध भेसळीची समस्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. वेगवेगळ्या राज्यांमधील कारवायांमध्ये स्टार्च, पाणी, निकृष्ट दर्जाचे घटक, सिंथेटिक दूध अशा प्रकारांची नोंद झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे याचा अर्थ संपूर्ण डेअरी उद्योग दोषी आहे असं नाही, पण बाजारात काही चुकीचे खेळाडू आहेत हे वास्तव आहे. आणि ग्राहक म्हणून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की भेसळ नेहमी डोळ्यांना दिसत नाही, ती प्रयोगशाळेत पकडली जाते. आता तेलाकडे पाहूयात. खाद्यतेल हा आपल्या रोजच्या आहाराचा भाग आहे आणि इथेही विविध कारवायांमध्ये मिसळलेली तेलं, चुकीचं लेबलिंग, निकृष्ट दर्जा अशा प्रकारांवर कारवाई झालेली दिसते. प्रश्न असा आहे की आपण खरेदी करताना फक्त किंमत पाहतो की गुणवत्ता देखील? हा प्रश्न आपल्याला विचारणं महत्त्वाचं आहे. आता आपण त्या गोष्टीकडे येऊ जिला आपण हेल्दी समजतो, भाज्या आणि फळं. आपल्याला वाटतं फळ म्हणजे आरोग्य, भाजी म्हणजे पोषण, आणि हे खरं आहे. पण उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक शेतीत पेस्टिसाइड्सचा वापर होत आहे. समस्या आहे पेस्टिसाइड्सच्या चुकीच्या वापराची, जास्त वापराची, नियमांचं पालन न करणे आणि योग्य कालावधी न पाळता बाजारात माल आणणे. यामुळे अवशेष राहण्याचा धोका निर्माण होतो. म्हणूनच जगभरात मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट्स म्हणजेच MRLs निश्चित केले जातात आणि म्हणूनच फळ आणि भाज्या व्यवस्थित धुण्याचा सल्ला हा दिला जातो. आता मसाल्यांबद्दल बोलूया. भारतीय मसाले जगभर प्रसिद्ध आहेत,
पण 2024मध्ये काही भारतीय मसाला उत्पादनांबद्दल आंतरराष्ट्रीय चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर भारतात हजारो नमुन्यांची तपासणी करण्यात आली. अधिकृत आकडेवारीनुसार 4054 मसाला नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 474 नमुने गुणवत्ता आणि सुरक्षा निकषांमध्ये अपयशी ठरले. हा आकडा महत्त्वाचा आहे कारण तो आपल्याला सांगतो समस्या अस्तित्वात आहे, पण त्याचवेळी तपासणी यंत्रणा कामही करत आहे. पण आता कारवाईच्या वेगाचा आणि सातत्याचा प्रश्न आहे. 2026मध्ये आणखी एक घटना चर्चेत आली. भारतीय आंबे, विशेषतः जपानमधील आयात प्रश्न. सोशल मीडियावर अनेकांनी लगेच निष्कर्ष काढला की भारतीय आंबे नाकारले गेले. पण अधिकृत माहिती पाहिली तर प्रश्न मुख्यतः निर्यात प्रक्रियेतील तांत्रिक पालनाशी संबंधित होता. जागतिक बाजारपेठा फक्त चव पाहत नाहीत, त्या प्रत्येक प्रक्रियेची तपासणी करतात. ते खूप डिटेलमध्ये त्या गोष्टी चेक करतात आणि ही घटना भारतासाठी एक इशारा होती. जागतिक दर्जा कायम ठेवायचा असेल तर उत्पादनापासून निर्यातीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता ही राखावीच लागेल. आता महाराष्ट्राकडे वळूयात. अलीकडच्या काळात FDA महाराष्ट्रात कारवायांची चर्चा वाढली आहे. विशेषतः तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली छापे, जप्ती आणि अन्न भेसळ प्रकरणांवर कारवाई झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मिठाई, दूध, तेल, मसाले आणि इतर खाद्यपदार्थांवर तपासण्या करण्यात आल्या. यातून 2 गोष्टी स्पष्ट होतात. पहिली गोष्ट म्हणजे समस्या आहे आणि ती खूप मोठी आहे. दुसरी गोष्ट कारवाई देखील होत आहे. पण भारतासारख्या प्रचंड देशांमध्ये कारवाईचा वेग हा पुरेसा आहे काय? हा प्रश्न अजूनही उभा आहे आणि हा खूप महत्त्वाचा आहे. आता सर्वात संवेदनशील प्रश्न, FSSAI वर होणारी टीका. भारताची प्रमुख अन्न सुरक्षा संस्था म्हणजे FSSAI दरवर्षी हजारो नमुने तपासले जातात, नियम तयार केले जातात, परवाने दिले जातात, कारवाया होतात, पण त्याचवेळी टीका देखील होते. काही जण म्हणतात तपासण्या वाढवायला हव्यात, काही जण म्हणतात मनुष्यबळ कमी आहे, काही जण राज्यनिहाय अंमलबजावणीत फरक असल्याचं सुद्धा सांगतात. भारताच्या प्रचंड अन्न बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्याची यंत्रणा खरीच पुरेशी आहे काय? आता निष्कर्ष, या व्हिडिओचा उद्देश भीती निर्माण करणं हा नाही आहे, जागरूकता निर्माण करणं आहे. कारण सर्व अन्न खराब नाही आहे, सर्व विक्रेते चुकीचे सुद्धा नाही आहेत, सर्व कंपन्या दोषी नाहीत आणि सर्व सरकारी यंत्रणा निष्क्रिय नाहीत. पण समस्या आहे आणि ती खूप मोठी आहे आणि ती स्वीकारावी लागेल. उपाय काय आहे तर ताजं अन्न खाणे हे खूप महत्त्वाचं आहे. अत्यंत प्रक्रिया केलेलं अन्न कमी करा. फळं आणि भाज्या व्यवस्थित धुवा. लेबल वाचा जे प्रॉडक्ट्सवरती असतात. विश्वासार्ह स्रोत निवडा. स्वच्छता पाहून खा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्या. कारण आज भारताचा सर्वात मोठा आरोग्य प्रश्न कदाचित हॉस्पिटलमध्ये नाही, तो आपल्या ताटात लपलेला आहे आणि आपण जे खातो तेच उद्या आपण काय बनतो हे ठरवतं. धन्यवाद.